मित्रांनो, कसे आहात? तर परत एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक छानशा लोकेशनवरती जाणार आहे. तर आपली ब्लॅकबेरी समोर उभी आहे, बघू शकतात. इथे बघू शकतात, इथे क्रॅश झालेली आहे. तर मित्रांनो, हे आपलं गाव आहे. तर आपलं घर गावामध्ये एकदम खालच्या साईडने आहे. तर पुढे आपला मित्र आहे, त्याला आपण संघ घेऊन जाणार आहेत. हे बघू शकतात, पुढे आपली मित्र पार्टी उभी आहे, सगळे आपले फ्रेंड्स लोक आहेत. तर मित्रांनो, बघू शकता आपण कुळवंडीच्या पुढे आलेलो आहे. तर इथं पूर्ण हा जो भाग आहे पूर्ण चिखलाचा भाग आहे. रस्ता खूप खराब आहे, बघू शकता. कारण की इथे पुढे धरणाचं काम चालू आहे. ते पण जवळजवळ 3-4 वर्षे होत आले, तरी अजून कम्प्लीट झालं नाही. अजून सांगता येत नाही. बघू शकता धरण आहे, अजून 4-5 वर्ष लागणार आहेत ते कम्प्लीट व्हायला. पूर्ण असं चिखल आहे, कारण की धरणासाठी ज्या गाड्या आल्या होत्या कामासाठी हायवा, त्याच्यामुळे पूर्ण इथे चिखल झालेला आहे. हा एक शॉर्टकट रस्ता आहे. पुढं थोडस 1 किलोमीटर नंतर चांगला रस्ता आहे. तिथे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन असं केलेलं आहे बंधाऱ्याचं काम. इथूनच माती उचलतात आणि इथे टाकतात साईडला. बघू शकता किती खराब रस्ता आहे, पूर्ण चिखल झालेला आहे. कारण की या साईडनी मोठ्या गाड्या येतात, त्याच्यामुळे रस्ता लवकर खराब होतो. त्याच्यानंतर पुढे 2 नद्या लागतील आपल्याला. एकच नदी आहे, पण ती फिरून अशी येते, त्याच्यामुळे 2 वेळेस आपल्याला ती क्रॉस करावी लागते. पुढं पोरं चालत बघू शकतात. मित्रांनो, फुल लडाख सारखी फिलिंग येऊ राहिली. अशीच नदी पुढे आपल्याला क्रॉस करायची आहे. तुम्ही बघू शकता पुढे एक नदी आहे, हीच ती नदी आहे जी क्रॉस करून आलेली आहे. तर बघू शकता इथनं डांबरीकरण जे झालेलं आहे. कारण की मागे का झालं नाही, कारण की बंधाऱ्याचं काम चालू आहे. नंतर बंधारा झाल्यानंतर तो वेस्ट होऊन जाईल रस्ता, त्याच्यामुळे मध्ये रस्ता केला नाही. इथून चांगला रस्ता आहे आणि बघू शकता या साईडनी पण नदी आहे. हीच जी नदी आहे 2 वेळेस आपल्याला क्रॉस करावी लागते. आणि साईडला जर बघितलं तर खूप असं थंडगार असं वातावरण, पूर्ण हिरवं हिरवं दिसतंय. म्हणूनच मी आज फिरण्यासाठी बाहेर निघालो मित्रांनो. कारण की पावसाळ्यात जे नेचर असतं, जो निसर्ग असतो, तो हिवाळ्यात नसतो किंवा उन्हाळ्यात तर बिलकुल नसतो. त्याच्यामुळे जर फिरायचं असेल तर पावसाळ्यात नक्की फिरा. पुढे बघू शकता पूर्ण डोंगर वगैरे आहेत. आपल्याला एक छोटासा घाट आहे पुढे, घोडकीचा घाट म्हणून आपण म्हणतो त्याला. या साईडने बघू शकतात आपल्याला तिथं जायचं आहे. तिथून जो व्ह्यू भेटतो तो खूप छान असा व्ह्यू आहे, तो तुम्हाला व्ह्यू दाखवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघाल तर आपण वरती ठिकाणी हेल्मेटला कॅमेरा माउंट केलेला आहे. तर तिथून व्ह्यू कसा आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे बघाल तर पूर्ण असं हिरवगार असं झाडं आहेत, बघू शकता तुम्ही. आणि पावसाळ्यात तर खूप जंगल इकडे होतं. तर आपण घाटाला लागलेलं आहे, बघू शकता. पूर्ण रस्ता असा ॲव्हरेज आहे, खूप चांगलाही नाही, खूप खराब पण नाही.
त्या साईडने बघितलं तर पूर्ण डोंगर रांग आहेत, बघू शकता पूर्ण डोंगर रांगा. हा घोडकीचा घाट आहे. आम्ही नाशिकला वगैरे जायला तर हाच यूज करतो. कुळवंडी किंवा दोनवडा या गावात हा रस्ता आहे तो. बघू शकता ती या साईडनी जे डोंगर आहे त्याला पाणी झिरपत आहे, बघू शकतात. 2-3 वर्षापूर्वी मित्रांनो खूप खराब असा रस्ता होता, खूप खराब कंडिशन होती या रस्त्याची. पण त्याच्यानंतर झाला, त्याच्यामुळे लोकांना येणं जाणं खूप सोपं पडायला लागले रस्त्याने. त्याच्यामुळे या साईडनी जी गाड्यांची वाहतूक ती आता जरा जास्तच वाढलेली आहे. बघू शकता काय आहे पुढे. तर बघू शकता खूप पब्लिक सुद्धा बाहेरची या साईडने आपल्याला बघायला मिळेल. गाड्या लोक इकडे मित्रांनो फिरायला येतात पावसाळ्यामध्ये. तर मित्रांनो आपण जे आपलं लोकेशन आहे, जो आपला घाट आहे तिथं आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ती आहे पाचचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. छान असा व्ह्यू आहे मित्रांनो, काय सांगायचं. तर पावसाळ्यात जर तुम्ही फिरायला नाही गेले तर कधी जाणार. जी पावसाळ्यात फिरण्याची मजा आहे ती कुठल्याच ऋतूमध्ये नाही मित्रांनो. त्याच्यामुळे पावसाळ्यात फिरायला शिका. इथे बघू शकता आपली ब्लॅकबेरी उभी आहे. हा आपला मित्र आहे जो आपल्या संघ आलेला आहे. हा माझा बेस्ट फ्रेंड आहे मित्रांनो, संदीप याचं नाव आहे. हे बघू शकता आपली बाईक. त्याच्यानंतर जो व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो. हे आहे स्वर्ग. आपण नेचरमध्ये कधी फिरत नाही, हेच तर आपलं चुकतं. आपण नेचरमध्ये फिरायला पाहिजे मित्रांनो. ती बघू शकता ती डुंगी आहे तिथं आणि तो रस्ता आहे, बघू शकता. आणि तिथं बघितलं तर आपल्याला पुढे पाट्याचं जे धरण आहे ते बघायला मिळेल, पाटा फणसवाडा. आणि हा असा आहे आपला रस्ता. एकदम छान असा व्ह्यू आहे मित्रांनो. हा ढग बघू शकतात किती छान दिसतंय. या साईडनी बघितलं तर पूर्ण काळे काळे ढग आहेत. आणि हा पूर्ण एक डोंगर रांग आहे मित्रांनो, पूर्ण ही डोंगर रांग आहेत. आणि आमचा जो गावाचा किंवा जो आमचा भाग आहे हा पूर्ण डोंगर रांगांनी भरलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचं असं लोकेशन होतं एकदम ब्युटिफुल असं. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका ब्युटिफुल स्पॉट बरोबर.